घोटखिंडी. हाँ सर. मी सांगितलेलं एक्सप्लेन केलेलं कळतंय का? हो सर. हा, कळत नसेल तर त्यावेळेस लगेच विचारा. दिवे कळतंय का तुम्हाला? हो सर विचार. हो सर. हा, एक्सप्लेन केलेलं कळतंय सगळं? हा, मी जरा डिटेल मध्ये सांगतोय त्यामुळं थोडं लक्ष देऊन ऐकावं लागतं ते सगळं. अगदी बिट वाईज सांगतोय मी. 1चं 0, 0चं 1, इन्फानाइट रेजिस्टन्स, हाय रेजिस्टन्स, या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या पाहिजे. डोक्यात डाऊट नको कुठलाच. जालटे कळतंय का सगळं? थोडं थोडं येत नाही लक्षात. थोडं थोडं जर लक्षात येत नाही लवकर, नाही तर समज. काय लक्षात येत नाही? म्हणजे पहिल्यांदा बघितल्यावर लक्षात येत नाही. पहिल्यांदा एक व्हिडिओ बघितलेला आहे अगोदर. हा, नंतर मग आता आलं लक्षात. थोडं जरा काय काय राहिलेलं ते आलं लक्षात. बर. व्हिडिओ मध्ये इतकं डिटेल सांगत नसतात हो, असं होतं. हा, आपण कसं इथं प्रत्येक बीट वाईज घेतोय, बरोबर आहे का? हो. त्याच्यामुळं व्हिडिओ मध्ये एवढं डिटेल कोणी सांगत बसत नाही. फक्त सांगतात हे ऍड्रेस आणि डेटाबेसचं लॉजिक आहे, पण ते लॉजिक कसं वर्क होतंय हे कोणी सांगत बसत नाही. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो एक्सप्लेन करायला. हो, ठीक आहे. तुम्हाला पोर्ट 0 आणि पोर्ट 2 यामधला फरक कळाला का? काय फरक दिसतोय? हो. हे पोर्ट 0 आहे आणि हे आहे ते पोर्ट 2. पोर्ट 2 ला इन्व्हर्टर फेटच्या जागेवर लावलंय. क्यू आणि क्यू ला लॅच आउटपुट क्यू ला लावलंय. बाकी सगळीकडे क्यू भरलाय. करेक्ट. पोर्ट 0 आणि 1. बरोबर आहे, बरोबर आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. तर इथं बघा, हे क्यू बार वापरलेलं आहे. पोर्ट 0 मध्ये क्यू बार वापरलेलं आहे आणि क्यू बार मल्टिप्लेक्सरला जोडलेलं आहे. बरोबर आहे का? इथं मात्र क्यू मल्टिप्लेक्सरला जोडले, क्यू बार नाही. तुम्ही म्हणताल मग इथलं लॉजिक चुकेल की नाही, त्यांनी इन्व्हर्टर इथं टाकलाय. फक्त काय केलंय? इन्व्हर्टर पुढे टाकलाय. फेटच्या अगोदर इन्व्हर्टर टाकून दिला. म्हणजे क्यू बार वापरलं काय आणि इन्व्हर्टर टाकला काय, एकच ना. इन्व्हर्टर टाकल्यामुळे क्यूचा क्यू बारच होणार आहे पुढे इन्व्हर्टरच्या आउटपुटला. बरोबर आहे का? त्याच्यामुळं त्यांनी क्यू बार वापरायच्या ऐवजी एक इन्व्हर्टर टाकून दिला. इथं पण इन्व्हर्टर एक वापरलेला आहेच आहे की ऍड्रेस बस डेटा बसला. करेक्ट? तोच इन्व्हर्टर इथं पण टाकला त्यांनी, फक्त फेटच्या अगोदर टाकला. थोडस डिझाईन चेंज केलं त्यांनी. हे पण इंटरनल पुलअपच आहे. हा सुद्धा इंटरनल पुलअपच आहे. दोन्ही मध्ये थोडासा फरक आहे, थोडासा फरक आहे. इथं पोर्ट पिन जे आहे आपल्याला, ही जी पिन आहे ही आपल्याला कधी डेटा बस म्हणून वापरायची आणि कधी ऍड्रेस बस म्हणून वापरायची. बरोबर आहे? आणि इथं जी पिन आहे ही ऍड्रेस बस म्हणून वापरणार आहे आपण, डेटा बस म्हणून नाही. कारण पोर्ट 2 ला डेटा बस नाहीच आहे, फक्त पोर्ट 0 लाच डेटा बस आहे. तर इथं 2 in 1 बसेस आहेत, ऍड्रेस कम डेटा बस आहे. इथं मात्र नुसतं ऍड्रेस. हे चुकलंय बरं का, डेटा नाहीये इथं. दिस इज रॉंग. इथं चुकीचं झालंय त्यांचं. फक्त ऍड्रेस बस आहे, डेटा बस नाहीये. पोर्ट 2 ला कुठे डेटा बस आहे? पोर्ट 2 ऍड्रेस बसच आहे, हायर ऑर्डर ऍड्रेस बस A0 to A7. ओके ओके.
So I think this is very, very clear now. Very, very clear. Now we go to port 3. हे port 3 आहे. बाकी सर्किट तेच आहे जवळपास. आता मला सांगा याच्यात फरक काय केलाय? अँड गेट फेटच्या अगोदर टाकलंय. हा, अँड गेट फेटच्या अगोदर टाकलंय. अँड आहे का ते? कुठलं गेट आहे? नॅन्ड आहे, सॉरी नॅन्ड गेट. अँड गेट वेगळं, नॅन्ड गेट वेगळं. बबल दिसत नाही सर पुढचं तर. हा, तर ते नॅन्ड गेट आहे. तर नॅन्ड गेट कशामुळं? इन्व्हर्टर आणि प्लस इन्व्हर्टर फंक्शन आणि अँड फंक्शन एकत्र केलं त्यांनी. बरोबर आहे का? इन्व्हर्टरचं फंक्शन आणि अँडचं फंक्शन एकत्र केलं त्यांनी. ठीक आहे, आता आपण गृहीत धरू, समजा असं गृहीत धरू की मला हे पोर्ट जे आहे, आपल्याला माहिती कुठलाही पोर्ट आपण इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून वापरू शकतो, किंवा आपण त्याला अल्टरनेट फंक्शन साठी वापरू शकतो. पोर्ट 3 ला दोन पर्याय आहेत. एक तर त्याच्या पिन्स तुम्ही अल्टरनेट फंक्शन म्हणून वापरा, किंवा त्याला सिंपल आयओ पोर्ट म्हणून वापरा. नॉर्मली आपण त्याला आयओ पोर्ट म्हणून वापरत नाही, तर त्याला आपण अल्टरनेट फंक्शन साठी वापरतो. अल्टरनेट फंक्शनचा अर्थ, यू आर युजिंग इट ॲज 2 pins as control bus, control signals, 2 pins as interrupt signals, 2 pins as timer counter signals, 2 pins as for serial communication, transmit data and receive data. So in this way, 8 pins of the port 3, they are working. Now let us consider one function. If I am using this pin, as a interrupt, let us say I am using it as an INT 0, interrupt 0 म्हणून वापरतोय असं गृहीत धरू आपण. ठीक आहे. इंटरप्ट 0 म्हणून जर वापरत असेल तर हे जे पिन आहे Q must be 1. Q has to be 1 कंपल्सरी. जर मी याला अल्टरनेट फंक्शन म्हणून वापरणार असेल या पिनला, तर Q हे 1 असलं पाहिजे. ठीक आहे. आता INT समजा पिन 0 असेल असं गृहीत धरू, लो असेल, म्हणजे या नॅन्ड गेटला इनपुट काय झालं? 0. एका बाजूला 0 आणि एका बाजूला 1. करेक्ट. याचा आउटपुट काय राहणार? 1. याचा आउटपुट काय राहणार? नॅन्ड गेटचा आउटपुट 1. 0 0 ला 1, 0 1 ला 1, 1 0 ला 1, फक्त 1 1 ला 0. करेक्ट. फक्त 1 1 ला 0. हा, आता जर इथं 1 केलं मी, तर हा ट्रान्झिस्टर काय होणार? ऑन होणार. हा ट्रान्झिस्टर जर ऑन झाला तर इथलं व्होल्टेज 0 ला जाणार. बरोबर आहे. याचा अर्थ INT 0 जर 0 असेल तर इथं आउटपुटला सुद्धा आपल्याला 0च मिळतं. अल्टरनेट फंक्शन म्हणून आपण वापरतो. करेक्ट. So you can use it either as a simple IO port or as an alternate function. आपल्याला माहिती पोर्ट 3 शक्यतो
सिंपल आयो म्हणून वापरलं जात नाही. तर त्यातले जे अल्टरनेट फंक्शन्स आहेत, 4 अल्टरनेट फंक्शन्स आहेत. एक अल्टरनेट फंक्शन इंटरप्टचा आहे, त्यासाठी 2 पिन आहेत. एक अल्टरनेट फंक्शन कंट्रोल सिग्नल्स म्हणून आहेत, त्यात रीड बार आणि राईट बार कंट्रोल सिग्नल्स, 2 पिन्स. एक अल्टरनेट फंक्शन टायमर कम काउंटर, टायमर 0, टायमर 1 यासाठी वापरलेलं आहे, त्यासाठी 2 पिन्स आहेत. आणि चौथं अल्टरनेट फंक्शन सिरियल कम्युनिकेशन, डेटा ट्रान्समिट करण्यासाठी आणि डेटा रिसिव्ह करण्यासाठी, यासाठी 2 पिन. तर अशी 4 अल्टरनेट फंक्शन्स पोर्ट 3 ला आहेत. ओके, सो आय कॅन यूज these pins as alternate functions. येते लक्षात? फक्त याच्यामध्ये फरक एवढाच आहे की इथं इंटरनल पुलअप जो आहे, इंटरनल पुलअप तो पॅसिव्ह आहे, ऍक्टिव्ह नाही. जसं आपण पोर्ट 1 ला इंटरनल पुलअप वापरला, पॅसिव्ह रेजिस्टन्स, त्या टाईपचा रेजिस्टन्स इथं पण वापरलेला आहे. मग मात्र पोर्ट 0 आणि पोर्ट 2 ला मात्र ऍक्टिव्ह पुलअप आहे, पॅसिव्ह पुलअप नाहीये. अजून एक त्यात ऍडिशन केलेलं ते म्हणजे हे बफर. हे ट्रायस्टेट बफर आहे का? कसलं बफर आहे? सांगू शकता कसलं बफर आहे? नॉर्मल बफर आहे. नॉर्मल बफर आहे, सिंपल बफर, ट्रायस्टेट नाहीये. कारण तिसरी पिनच नाही त्याला. ह्या बफरला तिसरी पिन आहे, ह्या बफरला आहे का तिसरी पिन? नाहीये. याचा अर्थ हे बफर साधं आहे. साधा याचा अर्थ 0 ला 0 आणि 1 ला 1 देतं. मग त्याचा उपयोग काय? कशासाठी टाकलंय? 0 ला 0 देणार आहे आणि 1 ला 1च देणार आहे, तर कशासाठी टाकलंय मग? सांगू शकता? बफरचा पर्पज काय? बफर काय करतं? बफर हे सिग्नलची करंट कॅपॅसिटी वाढवतं. काय करतं? करंट कॅपॅसिटी वाढवतं. व्होल्टेज नाही, व्होल्टेज 0 ला 0 देणार आहे आणि 1 ला 1च देणार आहे. पण दोन्ही 1 मध्ये फरक आहे. ह्याचं इनपुटचं 1 आणि ह्याच्या आउटपुटच्या 1 मध्ये फरक आहे. काय फरक आहे? हे जे इनपुटचं 1 आहे, हा तुम्हाला फक्त मायक्रो एम्पियर मध्ये करंट देऊ शकतो. 10 मायक्रो एम्पियर, 20 मायक्रो एम्पियर, करेक्ट? आणि हा आउटपुटचा 1 आहे, तो तुम्हाला मिली एम्पियर मध्ये करंट देऊ शकतो. एवढा फरक आहे. दोन्ही 1च आहेत, परंतु इनपुटचा 1 त्याची करंट कॅपॅसिटी देण्याची फक्त मायक्रो एम्पियर आहे, आणि आउटपुटचा 1 त्याची करंट कॅपॅसिटी देण्याची ही मिली एम्पियर मध्ये. 1000 पटीनं फरक आहे, 1000 पट करंट मध्ये फरक आहे त्यांनी. ओके, सो आय थिंक आय हॅव कम्प्लिटेड मोस्ट ऑफ द पार्ट. हे 4ही सर्किट्स आपण डिस्कस केलेले आहेत थॉरोली. तुम्हाला अजून काही याच्यात डाऊट असेल, कुठं काही समजलं नसेल तर विचारा. नाही आहे का काही डाऊट? ना. हे जे डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही स्वतः काढा थोडस बघून. हो. डायग्राम कडे बघायचं, आपण लिहायचं. समजा ऍड्रेस बस 0 असेल तर काय होईल, हे सगळं डिटेल मध्ये लिहिलं की नाही की आपल्यालाच कळतं मग की सर्किटचं वर्किंग कसं होतंय, सर्किट नेमकं कसं काम करतंय.
मग आपल्याला सोपं जातं एक्सप्लेन करायला. तर हा. शक्यतो ते तुम्ही त्याचा जरा हे करत जावा, सराव करत जावा थोडा. सर्किट डायग्राम समोर ठेवायचा तर आणि हा सर्किट डायग्राम हे समोर PDF ठेवायचा. पाठवता का? हो पाठवतो. हो. हे शेअर केलेलं आहे ना मी. नाही वाटत हे PDF नाही शेअर केली. नाही पीडीएफ नाही, हे पॉवर पॉईंटचं मला वाटतं मी शेअर केलेलं आहे. बरं बघतो अजून एकदा. हा बघा, नसेल केलं तर मी परत पाठवतो. बहुतेक मी शेअर हो. केलेलं आहे मला असं वाटतं. बरं बघतो. तुमच्या ग्रुपच्या ह्याच्यावर बघा एकदा. हो बघ. मायक्रो कंट्रोलर प्रेझेंटेशन म्हणून आहे, त्याच्यामध्ये असेल. तर तुम्ही तयारी करताना एक डायग्राम समोर काढायचा आणि त्या डायग्रामचं स्वतः एक्सप्लेनेशन लिहायचं, अगदी बिट वाईज लिहायचं, एक एक बिटचा विचार करून. ठीक आहे. ट्रान्झिस्टर काय होईल, ऑन होईल का ऑफ होईल, ऑन झाल्यावर त्याचा रेजिस्टन्स किती, ऑफ झाल्यावर त्याचा रेजिस्टन्स किती, त्याच्या ड्रेनला किती व्होल्टेज येईल, 0 असेल का 1 हाय असेल का लो असेल, सगळ्या गोष्टीचा असा पूर्ण सगळ्या बाजूने त्याचं एक्सप्लेनेशन करायचं. त्याला थॉरो एक्सप्लेनेशन म्हणायचं, एकदम डीप लेवलला एक्सप्लेनेशन करायचं. म्हणजे काय होतं, आपली सगळे डाऊट्स क्लिअर होतात, डोक्यात काही राहत नाही. बरं, आपल्याला पूर्ण फंक्शनिंग त्याचं कळतं. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. काही तर इथे एक एक बीट महत्वाची. क्यू वापरलं तर वेगळं कंट्रोल सर्किट बदलतंय आणि क्यू बार वापरलं तर कंट्रोल सर्किट बदलते. इतका फरक आहे दोन्हीमध्ये. बरोबर आहे का? क्यू वापरलं तर तुम्हाला इन्व्हर्टरची गरज पडत नाही किंवा इन्व्हर्टर आउटपुटला टाकू शकतो. क्यू बार वापरलं तर तुम्हाला इन्व्हर्टर लागत नाही, बिगर इन्व्हर्टरचं चालतं. क्यू वापरलं तर इन्व्हर्टर लागतो, क्यू बार वापरलं तर इन्व्हर्टर लागत नाही, अशी स्टेट. पोर्ट 1 बघा तुम्ही, पोर्ट 1 मध्ये क्यू बार वापरले, इन्व्हर्टर नाहीच लागला आपल्याला. पोर्ट 0 बघा, तिथं पण आपण क्यू बार वापरलेला आहे. क्यू बार मल्टिप्लेक्सरला जोडलेला आहे, मल्टिप्लेक्स डायरेक्टली गेटला जोडलेले आहे ट्रान्झिस्टर. तिथं पण आपल्याला इन्व्हर्टर लागत नाही. म्हणजे जिथं जिथं क्यू बार वापरलेलं आहे तिथं आपण इन्व्हर्टर वापरलेलं नाही. जिथं जिथं क्यू वापरलंय तिथं तिथं मात्र मी इन्व्हर्टरचा वापर केलेला आहे. ओके, so this is the basic difference that you have to notice. So I have given you the complete understanding of the ports: port 0, port 1, port 2, port 3. त्यातलं मेन आपलं पोर्ट 1 आहे. पोर्ट 1 एकदा कळालं की मग ह्या बाकीच्या थोडे ऍडिशन्स आहेत, थोडं कंट्रोल सर्किट त्यामध्ये ऍड होतं. कारण बाकीचे पोर्ट्स जे आहेत ते ड्युअल फंक्शन पोर्ट्स आहेत आणि पोर्ट 3 आहे ते मल्टिपल फंक्शन आहे. तर थोडंसं लॉजिक सर्किट ऍड होतं. बेसिकली आपल्याला पोर्ट 1चं सर्किट नीट कळालं की मग बाकीचे सर्किट्स इझी जातात समजायला. त्यात मधला फक्त कंट्रोल पार्ट जो आहे, कंट्रोलिंग पार्ट, तेवढा फक्त त्यात ऍड होतो. तेवढं आपल्याला कळालं की मग अंडरस्टँडिंग होतं त्याचं पूर्ण. So I think this is clear. Next time I will go with timers. पुढच्या वेळेस आपण टायमर्स बघू. टायमर मध्ये टायमर 0, टायमर 1 दोन्ही सारखेच आहेत टायमर्स. कुठलंही एक डिस्कस केलं तरी बास झालं आपल्याला. टायमर 0 करायचं किंवा टायमर 1 दोन्ही सारखेच असल्यामुळे दोघांचं डिस्क्रिप्शन एकच राहणार. फक्त टायमर्स कसे वापरायचे, त्यासाठी कुठले रजिस्टर्स आहेत, त्यासाठी कोणते रजिस्टर्स वापरले जातात, SFRs म्हणतो आपण त्याला, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. कारण पोर्ट, टायमर्स, इंटरप्ट्स, सिरियल कम्युनिकेशन, all these are special functions. All these are special functions. So you require special function registers. त्यासाठी काही रजिस्टर्स लागतात आपल्याला, त्याला स्पेशल फंक्शन रजिस्टर्स म्हटलेलं आहे. ते वापरावे लागतात. ते वापरल्याशिवाय आपण ती फॅसिलिटी किंवा ते फीचर वापरू शकत नाही. ओके, आता इथं आपण पोर्ट्स बघितले. पोर्ट्सला 4 पोर्ट्स आहेत आपल्याकडे. कोणते कोणते 4 पोर्ट्स आहेत?
P0, P1, P2, P3, 4 पोर्ट्स. हे चारही पोर्ट्स 8 बिट पोर्ट्स आहेत. करेक्ट. ह्या चारही पोर्टला याच नावानं ओळखलं जातं. P0, P1, P2, P3 याच नावानं ओळखलं जातं. समजा मला पोर्ट 0 ला काहीतरी डेटा पाठवायचा आहे असं गृहीत धरा. मला 00 डेटा पाठवायचा, तर त्यासाठी इन्स्ट्रक्शन असं लिहितात, MOV P0, #00. खालच्या बाजूला मी लिहिलेलं MOV स्पेस P0, #00. डेटाच्या अगोदर हॅश लिहिलं जातं. कुठलाही डेटा मायक्रो कंट्रोलरच्या लँग्वेजमध्ये कुठलाही डेटा लिहिताना त्याला आपण अगोदर हॅश लावतो. मी जर हॅश नाही लावला तर याचा अर्थ असा होतो की ते 00 जे आहे ते डेटा नसून ऍड्रेस आहे. अर्थ काय होतो? जर मी हॅश लावला नाही अगोदर 00च्या अगोदर, तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की ते 00 जे दिसतंय ते डेटा नसून ऍड्रेस आहे. डेटा नसून ऍड्रेस आहे असा अर्थ घेतला जातो. जर मी हॅश लावलं तर क्लिअर कट कळतं आपल्याला की तो डेटाच आहे, कारण डेटाच्या अगोदरच हॅश लावलं जातं मायक्रो कंट्रोलरच्या भाषेमध्ये. आपण ती ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन सेट घेणार आहे त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे परत. हे सध्या आपण जे बघतोय ते ओव्हरव्ह्यू आहे. अजून बाहेरनच बघतोय आपण, फक्त थोडासा इंटरनल व्ह्यू आपण घेतला पोर्ट्सचा. आता आपण एकेका ह्याच्यामध्ये डीप मध्ये जाणार आहे. आता मी टायमर घेतलंय की टायमर मध्ये डीप मध्ये जाणार आहे. टायमर मध्ये कुठले रजिस्टर वापरले जातात, टायमरचं लॉजिक सर्किट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी डिस्कस करणार. बरोबर आहे? कारण लॉजिक सर्किट माहित असल्याशिवाय आपण त्याचा कसा वापर करतोय किंवा ते आतमध्ये कसं फंक्शन करतोय हे आपल्याला कळत नाही. त्यासाठी लॉजिक सर्किट हे आत्ताचे आपण जे बघतोय ते लॉजिक सर्किट्स. हे लॉजिक सर्किट्स महत्वाचे असतात सगळ्या फीचर्सला. टायमर असू द्या, सिरियल कम्युनिकेशन असू द्या किंवा इंटरप्ट असू द्या, कुठलंही असू द्या, त्यासाठी हे गरजेचं. ओके, सो आय विल stop here. Next time we will again continue with the timers. आता काही डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट आहे? नाही. हा, म्हणजे आपल्याला जे सांगायचं होतं किंवा पोर्ट्स इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे, पोर्ट्स आतमध्ये कसे वापरले जातात, त्याचं लॉजिक सर्किट कसं आहे ते आपल्याला डिटेलमध्ये माहित असलं पाहिजे. कारण सगळे जे फंक्शन्स आहेत, टायमर, इंटरप्ट, सिरियल कम्युनिकेशन, यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लॉजिक सर्किट्स वापरले जातात. आणि लॉजिक सर्किट आपल्याला माहीतच असलं पाहिजे, कळलेलंच पाहिजे. काही डाऊट असेल तर तुम्ही परत रिवाइज करा, 2दा 3दा 4दा कितीदा पण, परंतु लॉजिक सर्किट आपल्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे. लॉजिक सर्किटवर सगळा खेळ आहे मायक्रो कंट्रोलर, कारण सगळे लॉजिक सर्किट्स आतमध्ये मायक्रो कंट्रोलर. त्याच्यामुळं लॉजिक सर्किट तुमची क्लिअर असली पाहिजे, त्याच्यामध्ये काही डाऊट नको. हे कसं वर्क होतंय, हे असं 0 कसं होतंय, हे 1 कसं होतंय, डिटेल आपल्याला माहीतच असलं पाहिजे. ठीक आहे. So I think we will end up here. We will end here. End the meeting. Tomorrow we will join again.